आज आपल्या या हनुमान मंदिरामध्ये आम्ही जे जीर्णोद्धाराचं काम चालू केलेलं आहे हे मावळ तालुक्याचे आपले अध्यक्ष गणेशजी खांडगे यांच्या प्रेरणेतून परत एकदा मारुती मंदिराचं आम्ही हे काम सर्व स्टेशनमधील ट्रस्टी सर्व नागरिक यांच्या वतीने परत सुशोभीकरण मंदिराचं करायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे. तसेच या ठिकाणी गणेश खांडगे यांनी 2-3 वर्षापूर्वी बोलून दाखवलं होतं की चांगली त्याची गणपतीची मूर्ती बसवायची व गणेशाचं मंदिरसुद्धा इथं छोटंसं बारकं करायचं आहे. तिथं त्यांनी संकल्पना मांडली होती, त्यातून ती सुद्धा साकार होत आहे. या कार्यक्रमासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या सर्व पत्रकारांना आज आम्ही इथं निमंत्रण केलं आहे. त्यासाठी आपण आलात, आपलं नेहमी सहकार्य आम्हाला लाभतं आहे याबद्दल मी हनुमान ट्रस्ट व या रेवा स्टेशनच्या सर्व नागरिकांच्या वतीने आपल्याला आपलं स्वागत करतो व मारुती मंदिराचं जीर्णोद्धार कसं करणार आहोत याची सर्व कल्पना व माहिती आपल्याला सविस्तर हे गणेशजी खांडगे देतील व या भागामध्ये कोणी मोठी मदत करणार आहे त्याच्यासुद्धा आपल्याला सविस्तर माहिती गणेश खांडगे देतील, ते द्यावी आणि त्यांना विनंती करतो. श्री हनुमान उत्सव समितीच्या वतीनं आयोजित आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे या हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माननीय कृष्णाजी कारके, ट्रस्टी म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारे अशोकराव माळसकर, सुदर्शनजी खांडगे, नरेशजी ओसवाल, नाना कुटे, सचिनजी भांडवलकर, अशोक शेख ओसवाल, आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बांधव भगिनी, आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो आणि रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देखील देतो. यंदाच्या वर्षी हा उत्सव साजरा करत असताना तळेगाव स्टेशन परिसरातील एक उद्योजक माननीय महेशराव निंबाळकर यांना आम्ही अध्यक्ष म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे. हा उत्सव साजरा होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परंपरा जपली तरच संस्कृती खऱ्या अर्थानं टिकते आणि संस्कृती जर टिकली तरच आपण समाज मजबूत ठेवू शकतो, समाज मजबूत करू शकतो. आणि याच भावनेतनं गेली अनेक वर्ष ग्रामदैव श्री हनुमान उत्सव तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये साजरा होत असतो. यंदा देखील हा उत्सव 2 तारखेला हनुमान जयंती आहे. त्या दिवशी अभिषेक अध्यक्षांच्या हस्ते होतो, दिवसभराचे कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात. त्यानंतर 6 तारखेला यात्रा हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्तानं जी भरते ती संपन्न होते. 7 तारखेला करमणुकीचा कार्यक्रम असतो. 6 तारखेला वेगवेगळे कार्यक्रम आणि पालखीची ग्रामप्रदक्षिणा अशा पद्धतीचे सर्व वर्गाचे कार्यक्रम या 2 दिवसामध्ये आहेत. यंदाचा उत्सवाचं वेगळं आकर्षण आणि पत्रकार परिषद खरं घ्यायचं कारण म्हणजे यापूर्वी अनेक वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आहे. परंतु मध्यंतरीच्या 12-15 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्वी आम्ही ज्या ढोललेजींच्या स्पर्धा घ्यायचो त्या काही कारणास्तव खंडित झालेल्या होत्या आणि म्हणूनच यावर्षी आम्ही त्या स्पर्धा
लेझिम आणि झांज पथकांच्या भव्य स्पर्धा भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. आमच्या पूर्वीच्या पिढीनं या पारंपरिक स्पर्धांची परंपरा जोपासण्याचं काम केलेलं होतं आणि तीच परंपरा पुन्हा नव्या जोमात नव्या उत्साहात ठेवण्याचा आमचा सगळ्या मंडळींचा या ठिकाणं जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. खरं तर लेझिम झांज ढोल लेझिमची जी स्पर्धा आहे ही फक्त एक स्पर्धा नसून आपली एक परंपरा, आपली संस्कृती आणि नव्या पिढीकडं या परंपरा, संस्कृती या विचारातनं, आचरणातनं पुढच्या पिढीकडे गेल्या पाहिजेत आणि त्यांना देखील या सगळ्या कार्यक्रमांना बरोबर घेऊन उद्याची आपली जीवनशैली किंवा उद्याच्या भावी सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपली वाटचाल असली पाहिजे. आणि म्हणून निमंत्रित संघांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे. जवळपास 12 ते 15 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धेचं स्वरूप जर म्हणाल तर आपण 5 वाजता ST डेपो जो आहे, तळेगाव स्टेशन परिसरातील जनता सहकारी बँक जी आहे, त्या बँकेच्या समोर असणारं ST डेपो, तिथं दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी उद्घाटन करून आपण 6 तारखेला आपण सुरू करणार आहोत. आणि साधारण 7 वाजता ST स्टँड जो आहे त्या ST स्टँडच्या त्या ठिकाणी भव्य असा व्यासपीठ आपण त्या ठिकाणी उभारणार आहोत. या पथकांचं परीक्षण करण्यासाठी पंच त्या ठिकाणी आपण खास करून ज्यांना त्यातलं ज्ञान आहे, त्यातली माहिती आहे, अशी सगळी पंच मंडळी आम्ही त्या ठिकाणी आमंत्रित केलेली आहेत. 5 वाजता ढोल पथकही लाईनशीर सुरू झाल्यानंतर त्यांचा जो हजेरीचा कार्यक्रम आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्या पारंपरिक किंवा आपला धर्म, आपली संस्कृती या संदर्भातले देखावे प्रत्येक संघ हा त्यांच्या वाद्यकामातनं आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी साकार करणार आहेत. आणि अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा उपक्रम जो खंडित झालेला होता पूर्वी, तो नव्या स्वरूपात आणि अतिशय दिमागदारपणानं या ठिकाणी आपण त्या दिवशी साजरा करणार आहोत. या निमित्तानं तळेगाव स्टेशन परिसरातील जेवढी काही गणेशोत्सव मंडळ आहेत किंवा इतर वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, आमचे व्यापारी बांधव आहेत, विद्यार्थी आहेत किंवा जो काही सर्वसामान्य माणूस उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये गेले अनेक वर्षापासून आहे, या सगळ्या मान्यवरांना, या सगळ्या मंडळींना एकत्रपणानं बरोबर घेऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. आम्ही ज्यावेळेस हा उत्सव आमच्या बैठकीमध्ये ढोल लेझिमच्या स्पर्धा, म्हणजे कुठेतरी नवी पिढी DJ किंवा वेगवेगळ्या दिशेने थोडीशी भरकटत चालल्याचं चित्र आपल्याला पाहत असताना कुठेतरी एक वेगळा विचार घेऊन आपला पारंपरिक बाज जो आहे हा देखील तरुणकणांनी बरोबर घेऊन चाललं पाहिजे. फक्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुका किंवा वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये DJ त्या ठिकाणी आणणं आणि त्याच्या माध्यमातून समाज प्रदूषण, थोडक्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक दुष्परिणाम त्या DJचे आहेत. पण मी एकाच शब्दात या ठिकाणी सांगेल की समाज प्रदूषण या DJच्या निमित्तानं होत असतं. की कुठेतरी नव्या पिढीला दिशा देण्याचं काम या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना अनेक मंडळी या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये पुढे येत आहेत. आम्ही यापूर्वी देखील जीर्णोद्धाराचं मोठं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आवर्जून या मंदिरामध्ये आल्यानंतर मी 50 लाख रुपयांची मदत या मंदिराच्या कामी, जीर्णोद्धाराच्या कामी करतो. त्यामध्ये समोर असणारा सभामंडप आहे, त्या सभामंडपाचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करून देऊ. मंदिरामध्ये देखील आपल्याला आवश्यक जे काही बदल वाटतील ते देखील तुम्ही करा. त्या सगळ्या कामामध्ये माझी तुम्हाला मदत राहील. या संदर्भातल्या भावना त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. अतिशय जुनी असणारी मंदिराची विहीर एक समोरच्या भागामध्ये आहे. म्हणजे काही जुनी पत्रकार मंडळी या ठिकाणी आहेत, कदाचित त्यांना आठवत असेल की तळेगाव स्टेशनच्या परिसरामध्ये ज्यावेळेस गणेशोत्सव साजरा व्हायचा तर तळेगाव स्टेशन परिसरातले गणपती हे सगळे या विहिरीमध्ये विसर्जन व्हायचे आणि गाव भागातल्या आणि काही गणपती आमच्या
आमच्या खानगी मंडळीची जुनी शेती त्या ठिकाणी होती. तिथे एक नगरपालिकेच्या जवळ विहीर होती. त्या विहिरीवरती विसर्जन होते. परंतु नंतर प्रशासनाच्या माध्यमातून काही नियम त्या ठिकाणी जाचकाने बदलत गेले आणि म्हणून या विहिरीवरती स्लॅब टाकून आपण या विहिरी बंद केल्या. आज देखील ही विहीर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि म्हणून मंदिराच्या समोरचा सभामंडप त्यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने काही उभं करता येतंय का याचा देखील प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्या मंदिराच्या प्रिमाइसेसच्या आजूबाजूला असणाऱ्या काही इमारती आहेत ज्या खूप जुन्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. त्या सगळ्या मंडळींना देखील आम्ही आवाहन केलेलं आहे की उद्या एखादा या मंदिराला धरून चांगला हॉल जर आपल्याला करता आला आणि गोरगरिबांचे लग्नाचे कार्यक्रम असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील त्यासाठी विनामूल्य आपल्याला तो उपलब्ध करून देता येऊन त्या ठिकाणी जर चांगलं काही सेवाभावी काम आपल्याला या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून जर उभं करता आलं तर त्या पद्धतीचा देखील आमचा प्रयत्न आहे. तळेगाव स्टेशन परिसरामध्ये अनेक आमचे व्यापारी बांधव असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे सर्वच लोक या उत्सवामध्ये अतिशय आनंदानं या ठिकाणी सहभागी होत असतात आणि सगळ्यांची इच्छा होती की फक्त करमणुकीचे कार्यक्रम न करता कुठेतरी आपण जुनं स्वरूप जुन्या काळामध्ये जसं या ढोलीच्या स्पर्धा त्या ठिकाणी व्हायच्या त्या स्पर्धा आपण पुन्हा नव्याने सुरू कराव्यात. खरं तर या स्पर्धा घेत असताना हा थोडा खर्चिक कार्यक्रम आहे, परंतु एक आहे सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना एक दिशा देणारा आहे. एक परंपरा आपल्या त्या ठिकाणी जपल्या जातील, नवीन विचार. या शेवटी ढोल एखादा संघ आपल्याला एकतेचा संदेश देतो, एकत्र राहायला शिकवतो. अशा पद्धतीचा एक विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी या उत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी भरवण्याचा निर्णय केलेला आहे. मोठमोठी बक्षिसं त्या ठिकाणी दिलेली आहेत. आमचे शिवली गावचे बाळासाहेब आडकर असतील, त्यांचे काही सहकारी आहेत. ही सगळी मंडळी आम्हाला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मदत करत आहेत. तळेगाव स्टेशन परिसरातले सगळे आमचे उत्सव समितीचे किंवा वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांचे सगळे कार्यकर्ते यामध्ये आम्हाला सहकार्य करत आहे आणि या स्पर्धेची जबाबदारी स्वतः घेऊन त्या ठिकाणी त्या स्पर्धा चांगल्या पद्धतीने कशा पार पडतील यासाठी खूप कष्ट घेत आहेत आणि प्रयत्न करत आहेत. मगाशी नारायणनी सांगितल्याप्रमाणे जागृती मित्र मंडळ जे या मंदिराचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जेवढी वर्ष या हनुमान मंदिराला झालेली आहेत तेवढीच वर्ष हे जुनं म्हणून असणारे जागृती मित्र मंडळ या मंडळाला देखील झालेले आहेत. तिथं देखील आम्ही जवळपास 13-14 किती फुटी मूर्ती आपली नवीन 8-8.5 फुटी नवीन श्री गणेशाची मूर्ती आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि तिचा देखील कार्यक्रम मिरवणुकीने त्या मूर्ती देखील प्रतिष्ठापना आपण येणाऱ्या 2 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी अशी अतिशय भव्य दिव्य असणारी ती मूर्ती या ठिकाणी आपण मंदिरामध्ये ठेवणार आहोत. अशा पद्धतीचे सगळे उपक्रम आहेत. माझं निमंत्रण या आपल्या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तळेगावकरांना राहील. या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या जी काही संस्कृती जोपासण्याचं काम परंपरा जपण्याचं काम उत्सव समितीच्या माध्यमातून श्री हनुमान उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी करत आहोत. आपण देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन मी या उत्सवाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. धन्यवाद. काही वर्षापूर्वी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर झाला होता आणि तळेगावकरातल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आत्ता मात्र आपल्या उत्सवाच्या निमित्तानं ढोल स्पर्धा होत आहेत आणि ज्या गणेश मूर्तीचा आपण आता उल्लेख केला त्या मूर्तीची मिरवणुकीला देखील ढोल असणार आहे. एक चांगला स्तुत्य उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून आणि मंडळाच्या माध्यमातून होतोय. या सगळ्या अनुषंगाने आपण तळेगावातल्या इतर मंडळांना किंवा मावळ तालुक्यातल्या जनतेला काय आवाहन कराल? डीजेच्या बाबतीमध्ये तर वेगवेगळ्या तळेगाव शहर किंवा मावळ तालुक्यातल्या ज्या काही संघटना आहेत या सातत्यानं जनजागृती करायचं काम करत आहेत. कारण त्याच्यातनं अनेक दुष्परिणाम आपण झालेले पाहिलेले आहेत की लहान मुलं असतील, लहान लहान बाळांना देखील त्यातनं काही व्याधी निर्माण झालेल्या आहेत, वयस्कर लोकांना देखील त्यातनं काही व्याधी निर्माण झालेल्या आहेत. तरुण कार्यकर्ते देखील डीजेचा मिरवणुकीचा आनंद घेत असताना अटॅक येऊन त्या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत.
माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलाही उत्सव साजरा करत असताना एखादा मुलगा त्या ठिकाणी असेल किंवा एखादी मुलगी त्या किंवा कुणी मनुष्य तो या उत्सवामध्ये किंवा या मिरवणुकामध्ये सहभागी होत असतो तो कुणाच्या तरी कुटुंबातला एक प्रमुख घटक त्या ठिकाणी असतो. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचे आपण काही मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा करमणुकीचे कार्यक्रम करतो तर ते करत असताना त्या व्यक्तीबरोबर ते कुटुंब देखील आपली घरातली व्यक्ती एखादी त्याच्या सहभागी होत असताना कुणाचा आनंद या मिरवणुकांच्या निमित्ताने किंवा उत्साहाच्या वातावरणामध्ये हे साजरे करत असताना हिरावून घेता जाता कामा नये एवढी काळजी गणेशोत्सव मंडळांनी किंवा सगळ्याच मंडळांनी घेतली पाहिजे. मी देखील एका गणेशोत्सव मंडळाचा प्रमुख आहे. आम्ही देखील मंडळामध्ये काम करून इथपर्यंत आलेलो आम्ही सगळेजण कार्यकर्ता आहोत. त्यामुळं आम्ही देखील डीजे किंवा त्याचे दुष्परिणाम आम्ही सातत्यानं आमच्यासुद्धा कार्यकर्त्यांना सांगत असतो. परंतु काही प्रमाणात तिथं यश येतं, नवीन पिढी थोडीशी उत्साही असते. परंतु आम्ही आता हळूहळू त्यांना पूर्वी जो मोठा आवाज असायचा अगदी कर्ण कर्कश तो थोडासा कमी करत 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 आपल्याला सहन होईल इथपर्यंतच ते वाजवावं इथपर्यंत आणण्यामध्ये आम्ही सगळी मंडळी यशस्वी झालेलो आहोत. आणि शेवटी हे विचारातनं आणि लोकांना चांगल्या कार्यक्रमात सहभागी करून घेऊन त्यातनंच हा संदेश देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. यासाठीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या स्पर्धेत किती ढोलताशा पथक सहभागी झालेले आहे किंवा किती नोंदणी झालेली आहे? आम्ही त्याचं स्वरूप कसं असेल? नोंदी भरपूर होतील परंतु आम्ही निमंत्रित 12 संघ फक्त बोलवलेले आहे. निमंत्रित की जे हजेरी करू शकतात त्यांचा संच आहे की जे त्या ठिकाणी आता अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कुणी शेतकरी देखावा करतो, कुणी बैलगाडी जोडीचा देखावा करतो, कुणी समाज प्रबोधनाचा एखादा जसं आपण छोटी छोटी पथनाट्य म्हणतो अशा पद्धतीचं पथनाट्य या वाद्याच्या आणि या मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात. अशी ती जे नामांकित मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये त्यातली ती सगळी नामांकित मंडळी बोलवण्याचं काम आपण या निमित्ताने नामांकित संघ बोलवण्याचं काम केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मावळ तालुका हा या खेळाच्या बाबतीमध्ये फक्त जिल्ह्यापुरती नाही तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यातही आपले संघ मावळ तालुक्यातले त्या ठिकाणी निमंत्रित केले जातात. त्यांचा यथोचित गौरव त्या ठिकाणी केला जातो. आणि मग आपल्या घरातली मंडळी आज मावळ तालुका हा आपला एक परिवार आपण म्हणतो आणि या परिवारातले एवढे चांगले संघ जर त्यांचं या राज्यात किंवा परराज्यात कौतुक होत असेल तर आपली देखील जबाबदारी आहे की त्यांचा देखील उत्साह आपण वाढवला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यातनं आपण आपल्या कार्यकर्त्यांना किंवा समाजाला देखील आपल्या या विसरत चाललेल्या परंपरांची जाणीव करून देण्याचं काम केलं पाहिजे. जगातली मंडळ पहिल्यापासून जुनं मंडळ आहे तालुक्यात फेमस. त्या मंडळाचा मी पण सदस्य आहे, नानाला माहिती आहे. आता तुम्ही जे ढोलकी स्पर्धा भरवल्या माझं असं मत आहे की जे आपल्यात नाही पण ज्यांनी हे मंडळ त्यावेळेस गाजवलं टिकून ठेवलं त्यांच्या स्मरणार्थ बक्षिसं तुम्ही या ढोलकी मुलांना दिली. नक्कीच तुमची सूचना ही स्वागतार्ह आहे. आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्या नावांचा उल्लेख करून किंवा तसा प्रयत्न आम्ही करू किंवा ह्या स्पर्धा होत असताना त्या व्यासपीठावर देखील या सगळ्यांचा मान सन्मान राहील. अनेक मंडळी ज्यांचं याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे त्या सगळ्यांचा आम्ही त्या ठिकाणी मला हे स्वार्थ अभिमान असं आहे की ही जी संस्कृती आहे अनेक यात्रा असेल जत्रा असेल तिथं लोक म्हणजे हे ढोलकी स्पर्धा जे आहेत ते कायमस्वरूपी बंद झालेले आहेत. आपण हा नवीन परत चालू केला त्याबद्दल आम्हाला पत्रकारांना पण अभिमान वाटलं की महाराष्ट्रामध्ये हे परत संस्कृती रुजवावी फारच अभिमान असेल. याच स्पर्धेमध्ये ठिकठिकाणी विशेष वाद्यकाम केलं जाणार आहे त्याबाबत या स्पर्धांमध्ये चांगला ढोल वाजवणारा असतो किंवा शिस्तबद्ध किंवा चांगल्या पद्धतीने ताशा वाजवणारे असतात. यांना देखील उत्तेजनार्थ बक्षिसं आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत. किंवा एखादा समाज प्रबोधनाचा उपक्रम करत असताना विशेष म्हणजे याच्यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचा देखील सहभाग या सगळ्या ढोलिझिम पथकांमध्ये आहे. तर वेगवेगळे जे काही विशेष सादरीकरण या स्पर्धांच्या माध्यमातून होईल त्यांचं देखील आम्ही त्या ठिकाणी दखल घेण्याचं काम बक्षिसाच्या माध्यमातून उत्सव समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. आता
आता तुम्ही या ठिकाणी फक्त 12 संघांना निमंत्रित केलेलं आहे, पण ज्यावेळेस आपण स्पर्धा म्हणतो तर त्या स्पर्धेमध्ये आता मावळ तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हालाही माहिती आहे की महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांना बोलावलं जातं. तर आता तुम्ही 12 केलेले आहेत निमंत्रित, पण इथून पुढे जाऊन तुम्ही सगळ्यांना सहभागी होण्याची संधी देणार आहात का? कारण त्यांची अपेक्षा असेल, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांचा खेळ पाहत नाही, त्यांचे गुण तुमच्यापर्यंत म्हणजे जोपर्यंत सादरीकरण करत नाहीत तोपर्यंत त्यांचे गुण समजणार नाहीये. मंडळ छोटं असो या मोठं, प्रत्येकामध्ये ती क्वालिटी असते, त्यामुळे ते खेळ करत असतात. तर पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्यांना देखील संधी देणार आहात का? आम्ही आत्ता ताई, तुमचा प्रश्न जो आहे, आम्ही आत्ता सुद्धा त्यांना संधी दिली असती, पण अनेक मंडळं अशी आहेत तालुक्यामध्ये ती फक्त वाजवतात, खेळ करत नाही. म्हणजे त्यांची पथकं 50-50 ढोलची पथकं आहेत, पण त्याच्यात फक्त ढोल वाजवणारे आणि ताशा वाजवणारे असे असतात. जे खेळ करणारे जे काही आहेत पथक, ते खेळ करणारी पथकं ही फार आता मर्यादित राहिलेली आहेत आणि ती पथकं देखील वाढली पाहिजे उद्याच्या काळामध्ये. म्हणूनच आम्हाला देखील जाणीवपूर्वक हा आम्ही तो प्रयत्न करतोय. आता काही मंडळांना जी मंडळ सहभागी होता येणार नाही, मग ते आपल्याला का भाग घेता येत नाहीये, तर आपण फक्त वाजवतोय, मग ते देखील त्यांचा संच तयार करतील. आणि मी खात्रीशी सांगतो, आज 12 संघ बोलवले, पुढच्या वेळेस 22 असतील. गेल्या वर्षी म्हणजे आपल्या स्टेशनची यात्रा पण जवळपास गावा इतकीच गर्दी असते, पण आपल्या इथे जागा थोडी म्हणजे रोडच्या याच्यावर जे यात्रा भरते. गेल्या वर्षी काय झालं की गेटला तिथं बॅरिकेड लावून ठेवले पोलिसांनी, त्याच्यासमोर 2 व्हीलर पार्क केलं. बरेचसे लोक तिथूनच मागे गेले, ज्यांची खूप इच्छा असते. आता स्टेशन भागात कसं आहे की ग्रामीण भागातल्या यात्रेचा अनुभव इथं येतो आपल्याकडे, म्हणजे चांगली अभिमानाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने. तर ती मागच्या वेळी लोकांच्या प्रतिक्रिया अशा जाणवल्या की ती यात्रा थोडी अशी इथंच जागेवर न भरवता पुढे जर नियोजन करून स्प्रेड केली याच्यापर्यंत आपल्या ST स्टँडपर्यंत, तर लोकांना मधून जायला जागा राहते. त्यावेळी काय झालं, दोन्ही बाजूला दुकानांपर्यंत मध्ये एक लेन होती, म्हणजे लोकांना जायला जागा राहिली नव्हती आणि गेट कोंडलेलं. तर थोडं म्हणजे महेश भाऊला यांना उत्सव समितीला, नियोजन समितीला विनंती आहे, थोडंसं यात्रा अजून अशी थोडी विस्तृत आणि स्प्रेड करून जागा असेच थोडा वाढवावा यावर्षी. हा जो रोड आहे, हा स्टेशन चौक ते ST स्टँडपर्यंतचा हा खरं 18 मीटरचा रस्ता आहे. आता पूर्वी काय असायचं, रोड हा लहान होता, आपल्याला माहिती असेल की दोन्ही दुतर्फा टपऱ्या वगैरे त्या काळामध्ये होत्या. त्यावेळेस रोड नॅरो असल्यामुळं दोन्ही बाजूनी फक्त लोक बसायची, त्याच्यामुळं तो यात्रा ती भरगच दिसायची. आता रस्ता वाढला, मधी जी जागा आहे ती जागा व्यापल्यामुळं ते खूप कंजेस्टेड झालं. परंतु आता यावर्षी आम्ही काय केलंय की ढोल-लेझिमच्या ज्या मिरवणुका आहेत त्या यात्रेतनं पास करणार आहे आम्ही 7 वाजेपर्यंत. यात्रा साधारण 7 नंतर सगळी पंचक्रोशीतली लोक यायला सुरुवात होती, तर मधली दुकानं आम्ही तोपर्यंत ठेवणार नाही. आणि 7 वाजता ढोल-लेझिमच्या स्पर्धा सगळ्या, शेवटचा ढोल 7च्या आत तो ST स्टँडला गेला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तो मधली लाईन देखील बसू. मागच्या वेळेस तुम्ही म्हणतात ती अगदी बरोबर आहे की चौकातच सगळ्यांनी गाड्या लावल्या, पण ते थोडं ट्रॅफिक आणि याच्यात नियोजनात किंवा स्टाफच्या याच्यामध्ये आपण थोडं कमी पडलो. तर यावेळेस ती काळजी आपण नक्की घेऊ. जे पाळले किंवा जे लहान मुलांसाठी जे काही करमणुकीचे कार्यक्रम असतात, त्या मंदिराच्या पाठीमागं आमचे IS देसाई यांची 1.5 एकर जागा आहे, ते दरवर्षी आम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देत असतात. तिथं आम्ही त्या सगळ्याची व्यवस्था करणार आहोत. ST स्टँड आम्ही पूर्ण फ्री ठेवणार आहोत. आता लांडेवाड्यापासून जुन्या इगलपर्यंत जो जाणारा रस्ता आहे तो देखील बऱ्यापैकी मोकळा आहे. आम्ही जास्तीत जास्त तिकडं त्या रोडला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस थोडासा तो काळजीपूर्वक करू. गणेश भाऊ आणि अध्यक्ष, बातम्या संकलित करणं सोपं जावं म्हणून श्री उत्सव समिती आणि पत्रकारांचा ग्रुप करा, त्याच्यामुळे बातम्या संकलित करणं, फोटो अपडेट आणि आम्हाला चांगली फोटो मिळते याची व्यवस्था करा. एवढी विनंती. बरं मला झालंय आभार माना अध्यक्ष सगळे. केशव भाऊ काय नंबर सगळ्या पत्रकार आमचे सगळे IS शेठ देसाई आले, जयसिंग शेठ परदेशी आहेत, अशोकराव ओसवाल आहेत, पटणी शेठ आहेत, हे सगळे ट्रस्टी आहेत मंदिराचे. सगळे पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद.